खोपोलीतला झेनिथ धबधबा सध्या पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरतोय। तर पावसाच्या सुरुवातीपासून धबधब्याचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी मुंबई आणि पुण्यासह विविध भागांमधून पर्यटक इथे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे वीकेंडपुरती ही गर्दी मर्यादित नाहीये, तर आठवड्याचे 7ही दिवस इथं गर्दी उसळलेली आहे। पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत आहेत। सह्याद्रीच्या हिरवाईनं नटलेल्या या परिसरामुळे झेनिथ प्रमुख पावसाळी आकर्षण स्थळ ठरलेला आहे। मात्र पावसामुळे धबधब्याचा प्रवाह अचानक कमी जास्त होतो आणि त्याच्यामुळे सावधगिरी बाळगावी असं सुद्धा सांगण्यात येतं। त्यासाठी पर्यटन म्हणजे वॉटरफॉल हे अगदी गणित ठरून गेलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतातून अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि या धबधब्यांवरती प्रचंड अशी पर्यटकांची गर्दी होते। त्यातीलच एक खोपोलीमधील झेनिथ वॉटरफॉल नावाचा जो धबधबा आहे, त्या धबधब्यावर आपण आता आहोत। समोर पाहू शकताय की जवळपास 100 ते 150 मीटरवरून हा कोसळणारा जो धबधबा आहे, सह्याद्री पर्वताहून या धबधब्यावरती मजा करण्यासाठी आलेले जे पर्यटक आहेत ते आपणास इथे दिसत आहेत। आणि याच धबधब्यावरती येण्यासाठी दरवर्षी अगदी मुंबई असो किंवा पुणे असो, येथून बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात। यावर्षी ही वीकेंड असल्यामुळे शनिवार रविवार या 2 दिवसासाठी प्रचंड अशी गर्दी होते। आजही ती गर्दी पाहायला मिळते आणि सध्या जेंजींचा जमाना असल्यामुळे खरं तर तरुणाई या धबधब्यांवरती प्रचंड इथे पाहायला मिळते। त्यामुळे पर्यटनासाठी हा जो काही झेनिथ वॉटरफॉल आहे, तो वॉटरफॉल आपणास खरं तर खूप आज गजबजलेला दिसतोय। या धबधब्यावरती जर यायचं असेल तर मुंबई आणि पुण्याच्या अगदी मध्यभागी असणारं खोपोली शहर हे दोन्ही बाजूनी रेल्वेनी कनेक्ट झालेलं आहे। त्यामुळे रेल्वेतून खोपोली जे रेल्वे स्टेशन आहे तिथे उतरून अगदीच 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा झेनिथ धबधबा आहे। या धबधब्याला खूप मोठा असा इतिहास आहे। थोर साहित्यिक रवा दिघे आहेत, त्यांच्या पानकळा या कादंबरीमध्ये या धबधब्याचा उल्लेख सुभेदार धबधबा असा केलेला आहे। तेव्हापासूनच खरं तर हा प्रसिद्ध असा धबधबा पर्यटनासाठी पावसाळ्यामध्ये अगदी पर्यटकांनी गजबजून गेलेला पाहायला मिळतोय आणि तो आजही आपल्याला इथं पाहायला मिळतोय। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड।